मित्रहो, राजकारणामध्ये जशी निष्ठा शिल्लक राहिलेली नाही तसा विश्वास सुद्धा गुदमरून गेलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले 6 खासदार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षानं फोडले. आता 14 आमदार सुद्धा गद्दारीच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याच्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. कोण आहेत हे आमदार आणि ते खरंच गद्दारी करणार आहेत का, असा प्रश्न सुद्धा सध्या अनेकांना पडलेला आहे. पण सध्याच्या अविश्वासाच्या राजकारणामध्ये अशा चर्चावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. उद्धव ठाकरे यांचे 9 पैकी 6 खासदार फुटतील असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. अहो, त्यातल्या त्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांना धोका देतील असं कोणालाही कधीही कल्पनेत सुद्धा वाटलेलं नव्हतं, पण ते सुद्धा घडलं. त्यामुळे आता 14 आमदार फुटणार असल्याच्या बातम्यांना बळकटी येते. बरं, हा विषय आता काही फक्त चर्चेपुरता उरलेला नाही. फोडाफोडीच्या हालचाली गुप्त ठेवल्या जातात, पण आता शिंदे गटातले नेते फोडाफोडीच्या कारस्थानाबद्दल देखील उघडपणे आणि जाहीरपणे बोलायला लागलेले आहेत. त्यामुळं ही शक्यता अधिक बळावलेली दिसते. ठाकरे शिवसेनेचे 14 आमदार एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटलेले आहेत अशी बातमी बाहेर आलेलीच आहे. त्यावर चर्चा सुरू झालेलीही आहे. आता तर काय, खुद्द आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीच दुजोरा देऊन टाकलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटात येतील असा दावा देखील त्यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलवलेल्या आमदारांच्या बैठकीला बघा 4 आमदार गैरहजर होते. त्याची मोठी चर्चाही झाली होती आणि 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्यासोबत आणखी 12 आमदार असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे. अशी कुजबूज तर आता सुरू झालेली आहे. ऑपरेशन टायगरच्या 2ऱ्या अंकाला लवकरच सुरुवात होईल याचे संकेत खुद्द एकनाथ शिंदे यांनीही दिलेले आहेत. आता या 2ऱ्या अंकात उद्धव ठाकरे यांचे 14 ते 16 आमदार फोडले जाणार आहेत आणि त्यासाठी पडद्याआडून सगळी सूत्र हलताना दिसू लागलेली आहेत. एकनाथ शिंदे यांना गुप्तपणे भेटलेल्या त्या 4 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना खात्री दिलेली आहे. आपल्यासोबतच आणखी 12 आमदार शिंदे गटात यायला तयार आहेत याची खात्री सुद्धा या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये या सगळ्या आमदारांची मोठ बांधू असं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून आत्ताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार फोडलेले आहेत. त्यामुळं राज्यभरामध्ये संताप आहे. फोडाफोडीच्या या राजकारणाचा तिरस्कार लोकांच्या मनामध्ये भरलेला आहे. या घाणेरड्या राजकारणाबद्दल सामान्य लोक सुद्धा आता सडकून टीका करू लागलेले आहेत. खासदार आत्ताच फोडलेले आहेत आणि आता लगेच जर हे उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदारही फोडले तर जनतेत असलेल्या असंतोषाचा अधिक भडका उडेल. लोकांच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्यामुळं 2-3 महिने तरी हे ऑपरेशन करायला नको आहे अशी ही भूमिका काही नेत्याने मांडलेली आहे. उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार कसे फुटले, कशा त्यांच्या गुप्त भेटी झाल्या, कुठं खलबतं झाली, कशी कारस्थानं रचली गेली, या सगळ्यांचा तपशील तसा गुप्त ठेवला ना, तशीच गुप्तता आमदारांच्या बाबतीत ही ठेवली जाऊ लागली आहे. शिंदे गटातील नेते मात्र या संभाव्य ऑपरेशनला दुजोरा देताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेचे 14 आमदार लवकरच शिंदे गटामध्ये दाखल होतील असे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की टायगर सक्सेस होतो असं सांगत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार पाडणार असल्याचा थेट इशारा दिलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण सर्वात मोठ्या धक्क्याच्या वळणावर आता उभं असल्याचं आज तरी दिसतं. दुसऱ्याची पोरं मांडीवर घ्यायची आणि ते आपलीच आहेत असं भासवायचं, हेच तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचं राजकारण बनलेलं आहे. स्वतःच असं काय आहे त्यांचं.
अशा राजकारणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा बरं. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.